जेविले कोटी ब्राह्मण एका यतीसी देता भोजन दोहीचे पुण्य समान शास्त्र प्रमाण मर्यादा शास्त्र प्रमाण मर्यादा शास्त्र प्रमाणाची मर्यादा कशी आहे 1 कोटी ब्राह्मण जेवल्यानंतर 1 यती जेवल्याचं असणारं पुण्य महाराज हो 100 कोटी ब्राह्मण किती 100 कोटी ब्राह्मण जेवले आणि इकडं 1 यती जेवला दोन्हीचं पुण्य बरोबर अशा प्रकारे म्हणून करता धर्मराजाच्या घरी अन्नसत्र सारखं चालू होतं महाराज अन्नदान हो सगळ्यात जास्त श्रेष्ठ अन्नदान महत्त्वाचं आहे महाराज अन्नदान पुन्हा पाणीदान पुन्हा वस्त्रदान पुन्हा ज्ञानदान आणि पुन्हा रक्तदान हे अशा प्रकारचे जे दान आहेत का हे श्रेष्ठ आहेत म्हणून करता जाणून धर्मराजे अन्नदान रात्रंदिवस करीत होते ऐसे 10 सहस्त्र संन्यासी धर्म त्रिकाळ बजे त्यासी लक्ष ब्राह्मण कुटुंबियासी धर्मे आवडी स्थापिले असे 10,000 ब्राह्मण धर्मराजाच्या इथं रोज जेवत होते महाराज धर्मराजाच्या इथं 10,000 ब्राह्मणाला रोज अन्नदान व्हायचं आणि असे लाखावर ब्राह्मणाला धर्मराजे नित्यनेमानं अन्नदान करीत होते स्वतः घरी त्यांच्या तिथं आश्रम बांधून काही 10,000 ब्राह्मण राहिले होते आणि रोज बाहेरून येणारे नित्यनेमानं जे काय होते का आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जेवत होते किंवा अन्नदान धर्मराजे त्यांना करत होते राज्य करी यथाविध परिकृष्ण भजनी सदा सावध हरिपदांबुजी भजत हरिपदांबुजी मिलिंद पंच पांडव सर्वदा राज्य धर्मराजे राज्य करतात असोनी संसारी जिव्हा वेगू करे वेदशास्त्र वारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी धर्मराजे राज्य करीत होते म्हणजे संसारात होते आणि संसारात असून सुद्धा भगवंताचं नाव रात्रंदिवस करीत होते महाराज एक क्षणही भगवंताचं नाव घेण्यासाठी विसरत नव्हते आणि 5ही भाऊ भगवंताचं नाव घेत होते जशा पद्धतीनं भुंगा कमळाच्या फुलावर रुंदी घालतो महाराज सारखा आणि त्या पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण ते सारखं करीत होते धर्माची आज्ञा घेऊन राजे ऋषी पावले स्वस्थानी चौघा बंधू प्रति प्रियवानी धर्मराजा बोलतासे बरेच दिवस ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी राहिले मग ऋषी मुनीनं धर्मराजाचा निरोप घेतला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आपण आपल्या गावाला ऋषी मुनी निघून गेले आणि धर्मराजाला आशीर्वाद दिला आणि आपल्या 4 भावासहित हस्तिनापुराचं राज्य धर्मराजे सुखानं समाधानानं आनंदानं न्याय नित्य आणि रीती अशा प्रकारे राज्य करू लागलेले आहेत तुम्ही पावलात श्रम बहुत अज्ञातवास वनवास भोगीत धर्मराजाची आज्ञा घेवोनी राजे ऋषी पावले स्वस्थानी चौघा बंधू प्रति प्रियवानी धर्मराजा बोलतासे आपण आपली ऋषी मुनी धर्मराजाची आज्ञा घेतली आपण आपल्या घरी निघून गेले किंवा आपण आपल्या राष्ट्राला देशाला निघून गेले आणि धर्मराजा आपल्या बंधूला त्या हस्तिनापुरामध्ये काही हितगुज बोलतात
श्रीधर स्वामी सांगतात. तुम्ही पावलात श्रम बहुत, अज्ञातवास वनवास भोगीत, युद्ध करोनी अत्याद्भुत, शत्रुरणी विभांडिले. आपल्या बंधूला धर्मराजे म्हणू लागले, बंधूनो, हे माझ्या भावानो, अरण्यामध्ये खूप तुम्हाला त्रास झाला. 12 वर्षे वनवास, 1 वर्षे अज्ञातवास, वनवासामध्ये कष्ट झाले. अज्ञातवासामध्ये सुद्धा तुम्हाला कष्ट झालेले आहेत. उन्हामध्ये, हिवामध्ये, पावसामध्ये अनेक तुम्हाला कष्ट झाले. म्हणून करता तुम्ही आता आनंदानं या ठिकाणी राहा, अशा प्रकारे धर्मराजे बंधूला म्हणतात. तरी आता सर्व सुख भोगा, सर्व काळ बजा श्रीरंगा, न्यून्य पडले ते सांगा, सर्व प्रजाचे मज लागी. आतापर्यंत तुम्हाला कष्ट झाले, दुःख झालेले, आता या राज्याचं आनंदानं सुख भोगा, या राज्याचं आनंदानं सुख भोगा. आणि जे काही कमी पडल ते मला विचारा. दुःख लागलं तर मला लवकरात लवकर सांगा, आणि सुखानं या राज्यामध्ये, या राज्याचा तुम्ही भोग घ्या. पण राज्याचा भोग घेत असताना भगवंताचं नाव विसरू नका, देवाचं नाव विसरू नका. आणि देवाचं जर नाव विसरलात, निश्चित कौरवासारखी आपली सुद्धा गत झाल्याशिवाय राहणार नाही. कौरव भगवंताचं नाव विसरले म्हणून त्यांना मरावं लागलं. म्हणून करता धर्मराजे सांगतात की बाबानो, भगवंताचं नामस्मरण विसरू नका किंवा भजन विसरू नका, अशा प्रकारे सांगतात. दुर्योधनाचे जे सदन, ते राहिला भीमसेन, पंडुग्रही धर्म आपण, यथा सुखे विराजित. दुर्योधनाचं जे काय महाल आहे का, दुर्योधनाच्या महालामध्ये भीम राहिलेला आहे. आणि जे पांडवाचं जे घर आहे का, पांडवाच्या घरामध्ये स्वतः धर्मराजे राहिलेले आहेत. आणि सुखानं आणि समाधानानं हस्तिनापुराचं राज्य चालू लागलेले आहेत. धृतराष्ट्राच्या आज्ञे करुण सत्य, 5 पांडव सदा वर्तत, दुःशासन सदनी पार्थ, राता झाला ते दवा. धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार पांडव वर्तन करू लागलेले आहेत. आणि अर्जुन दुःशासनाच्या घरी राहिला. वाईट शासन जिथं चालू होतं का, तिथं सुशासन अर्जुनानं केलं. मला दुःशासन, वाईट प्रकारचं शासन चालू होतं आणि वाईट प्रकारचं शासन नाहीसं केलं. आणि सुशासनानं त्या ठिकाणी अर्जुन राहिलेला आहे, अशा प्रकारे सांगतात. कर्णाच्या ग्रह दिदले नकुला, शकुनी ग्रही सदैव शोभला, अर्जुनापासी श्रीरंग राहिला, महिमा गाईला वेदी ज्याचा. कर्णाचं घर नकुलाला दिलेलं आहे आणि शकुनीचं घर सहदेवाला दिलेलं आहे. आणि स्वतः भगवंत अर्जुनाच्या घरी राहिलेले आहेत. महाराज स्वतः भगवंत अर्जुनाच्या घरी राहिलेले आहेत. देव तिथे भक्त, भक्त तिथे देव. जिथं भक्त असतात तिथं देव राहत असतात, आणि जिथं देव असतो तिथं भक्त राहत असतात. ज्या ठिकाणी भक्त हा अर्जुन आहे महाराज. अर्जुनाच्या रोमारोमामधून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निघत होता. अरे जिथं अर्जुनाचे केसातून ध्वनी रोमरोमातून श्रीकृष्ण निघतो, मग काय साध्या पावलीचा तो काय भक्त आहे का? म्हणून करता अर्जुनापाशी स्वतः श्रीकृष्ण राहिलेले आहेत. सात्य की वीर पाहे, तोही पार्थाग्रही सदा राहे, न्यून्य पदार्थ काही नव्हे, सदा काळ वेचिता. सात्यकी अर्जुनाच्या घरी राहिलेला आहे, अर्जुनाच्या जवळ राहिलेला आहे. आणि आता धर्मराजाच्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उणीव नाही महाराज.
धर्मराजाच्या राज्यामध्ये आता राज्य धर्माचं आहे महाराज. अधर्माचं राज्य असल्यानंतर उणीव येते. राज्य कुणाचं आहे? राज्य धर्माचं आहे. म्हणून करता कुठल्याच प्रकारची उणीव नाही. सुखानं समाधानानं सगळे राज्य करू लागलेले आहेत. अष्टमहासिद्धी नवनिधी कृष्ण कृपे सर्व समृद्धी वाह. अष्टभोग यथा विधी भोगिती प्रीती यथा न्याये भोगिती प्रीती यथा न्याये. अष्टसिद्धी नवनिधी होय. अष्टसिद्धीत महाराज आणि नवनिधी आहेत. आणि कुणाच्या कृपाशीर्वादानं भोगतात? भगवंताच्या कृपाशीर्वादानं भोगतात महाराज. भगवंताचा कृपाशीर्वाद लागतो. अष्टसिद्धी ओळंगती द्वारे कुणाच्या कृपानं? भगवंताच्या कृपा. नवनिधी अष्टसिद्धी आणि सर्व काय जे काही भोग आहेत का भगवंताच्या पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानं सगळ्याला प्राप्त त्या ठिकाणी झालेले आहेत.